तिथे यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 गटातील नेते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। पराभवाचं खापर खासदार संजय देशमुख यांच्यावर इतर नेत्यांनी फोडलं। त्याचा उपरोधिक सत्कार सोहळा उत्सव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। माजी विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मात्र माहिती जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांना मिळाली त्यानंतर त्यांनी थेट मंगल कार्यालय गाठून सभा उधळून लावली। तसंच साहित्याची तोडफोड केली। त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं। त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे। त्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही। परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला, आम्ही काय तज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही। पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी फोडून टाकले, तोडून टाकले। त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला, हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे। संतोष ढवळे नावाचा गद्दार शिवसेनेतून निघून गेलेला आहे। शिवसेनेचे मुखपत्र अधिकृत सामनामधून त्याची उद्धव साहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केलेली आहे। त्यांनी या नगरपरिषद झालेल्या नुकत्याच निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या विरोधात पंजाचा प्रचार करून त्यांनी शिवसेनेच्या सीटा पाडल्या, शिवसेनेचं नुकसान केलं। अशाला पक्षानं हकालपट्टी झालेली आहे। आता गट राहिलेले नाही आणि आज उपरोधिक सत्कार करण्याचा कार्यक्रम त्यांनी खासदाराला ठेवला होता। खासदाराचा फोटो लावण्याचा नाही, त्याचे पाय पकडण्यासुद्धा हरामखोराचा अधिकार नाही। आज तो कार्यक्रम आम्ही उधळून लावला आहे। गद्दार सैनिक आहेत, गद्दार झाले आणि वरून एकनिष्ठ म्हणता। 15 वर्ष मतदारावरचे पाय चाटले, आता काँग्रेसच्या आमदाराचे पाय चाटून राहिला आणि तो गद्दार स्वतःला एकनिष्ठ शिवसैनिक म्हणतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।